नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि त्यात मी आहे सध्या प्रभाग क्रमांक 12 दाभा गावात. त्या दाभा गावाच्या लोकांचा कल कुणाकडे राहील हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. हा चौक आहे, पण आता वेळ झाल्यामुळे चौकात कुणी आहे नाही. तर एक किराणा दुकान आहे. इथे किराणा दुकानाकडे एक बाबाजी सुद्धा बसून आहे. बाबाजी सोबत आपण चर्चा करू. बाबाजीला माहित नाही ऐकायला येतात का नाही तर. राम राम. नमस्कार नमस्कार. काय नाव आहे? मधुकर जी. मधुकर पाल. आता निवडणूक आहे 15 तारखेला. 15 तारखेचे इलेक्शन आहे. हो, इलेक्शन आहे. माहित आहे का तुम्हाला? मतदान करायला झालं ना? मतदान आम्ही जलताच करतो मतदान. अच्छा. यावर्षी कोण कोण आहे इकडं? कोणाचा माऊल आहे? कमाल आहे, पंजे आहे, तमामच आहे. आता त्याचा शहर असला तो येते कोण निवडून. बाजी मारण? बाजी कोण मारण? हा? बाजी कोण मारण? कोण मारते? अं? त्याचा शहर असला तो येते बरोबर. तुम्हाला काय वाटते? कोण आलं पाहिजे निवडून? आम्हाला कोणतं वाटणार, काय वाटणार, आम्हाला काय भेटणार? कोणाला वाटून देते? गरीबाला कोण पुसते? मोठ्या लोकांच्या मागे धावते. असं गरीबाचं कोण आहे वाली इथं? दाब्यात कोण आहे? कोण आहे? तमामच आहे. दाबेवाले अं? दाब्यात पंजे आहे. दाब्यात पंजा आहे का हा, पुरा? कमल आणि पंजे आहे. अच्छा. हा, कमल आणि पंजामध्ये होईल का टक्कर? दोघांची फाईट चालते. आता पाहिजे काय नाही. काकाजी हसू राहिले आहे. काका म्हणते इकडं कमल आणि पंजाब फाईट आहे म्हणते. काय बरं आहे? खरं आहे? बरोबर यायचं? बरोबर आहे ना. हा? बरोबर आहे ना. बरोबर आहे. आमच्याचा दम हा? आमच्याचा दम आमच्यात दम आहे ना. हा. हा. पण दोघातून भारी कोण वाटते? आता भारी कोणाचं सांगू नाही शकत. पाचही बोट सारखी नाही आहे. नाही ते कोणी सांगू नाही शकत. पाचही बोटवर सारखे नाही आहे. हा. कोण येईन ना कोण जाईन म्हणून म्हणजे काही गॅरंटीच नाही आहे. गॅरंटी नाही. समजलं ना आता. पण समस्या काय आहे तुमच्या दाभा गावातल्या? समस्या काय काय आहे? नाही, समस्या सांगा. समस्या मला नाही समजत. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम मला काही समजत नाही. आपला दुकानदार काकाकडून विचारू. काका, काय आता तुम्ही इथं नेहमीच तुमचे दुकानच आहे तुमचं. महत्वाच्या म्हणजे खरोखर इथं काय समस्या आहे अजूनही? हा रोड जो आहे हा आपला खूप अरुंद आहे आणि ट्रॉफिक जाम होते. बरोबर आहे. खूप जाम होते. रस्त्यावर घर आहेत. त्याची कोणी अजून काही केअर करून नाही राहिलं. सँक्शन झाला आहे रोड, पण त्याचं कोणी अजून काही केअर नाही करून राहिलं. बरोबर. हा. आणखी काय काय समस्या मग याच्यापेक्षा? सगळ्यात जास्त समस्या रोडचीच आहे. रोडची आहे. हो. साफसफाईला कोणी येत नाही. साफसफाईला कोणीच नाही येत. कोणीच नाही येत. पण आता महानगरपालिकेवर प्रशासन होतं. आता नगरसेवक आल्याच्या नंतर ते काम करून घेतील ना. हो, आता घेतील करून, पण ते आता कोण येईन काय येईन. तसं काय चर्चा कोणाची आहे जास्त? भाजप आणि पंजाब दोन पैकी फाईट आहे. दोन पैकी फाईट आहे. अंदाज काय वाटतं? पण बाजी कोण मारल? अंदाज तर पंजाबची जास्त वाटते. इथली बाई आहे ते. अच्छा. तिकडचं कोण नाही. इथली बाई कोण आहे? पंजावर कोण आहे? देशभरतार आहे. अच्छा. विजावत आहे, देशभरतार आहे. गालवंशी आहे. गालवंशी हरीश गालवंशी. पण इथली बाई दर्शनी धवळ पण आहे ना. हो, आहे ना. दर्शन धावड इथली सांगते. हो कमळची आहे. कमळची आहे. पण फाईट आहे पंजा आणि कमळ मध्ये. पण फाईट आहे पंजा आणि कमळ. दादा, सर तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमच्या सुद्धा इथे प्रभागात तुम्ही राहता, तर इथल्या प्रमुख अशा समस्या काय वाटते? समस्या ज्या यांनी सांगितल्या त्या प्रमुख समस्या आहेत. एक स्मशानभूमीची समस्या नाही का? हा, ती आहे. ती चांगली पॉइंट आउट केल्या तुम्ही, है ना. हा, आता हा एरिया वाढत गेला. एक स्मशानभूमी आणि एक चांगलं स्पोर्टिंग ग्राउंड झालं पाहिजे. या एरिया खेळाचं मैदान पाहिजे. दाभा एरिया खूप मोठ्या प्रमाणात वाढला. मोठ्या प्रमाणात म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये वाढलाच आहे. एवढं मोठा प्रभाग झाला. मोठा प्रभाग झाला आणि लोक बऱ्यापैकी चांगले. म्हणजे तुम्हाला काय वाटते मग यावर्षी 15 जानेवारीला मुकाबला? 16ची वाट बघितली पाहिजे आपण, पण 15ला कमळ येईल असं मला वाटतंय. माझं असं भाकीत आहे. हो, नाही, प्रत्येक आपापलं हे मत राहत असते. ओपिनियन आपापलं राहत असते. कारण की चारही जे त्यांचे मेंबर्स आहेत ना, ते जुने लोकांशी कनेक्टिव्हिटी त्यांची
आणि कामही त्यांच्या परीने म्हणजे दिसतात केलेले काम, असं मला वाटतं. त्यांचं सरकार आहे म्हणून तर नाही म्हणत. नाही नाही नाही, तसं नाही. याला सरकारशी काय घेणं नाही. लोकल लोकांशी ज्याचे संपर्क चांगले असतील व्यक्तिगत फंड रूपाने, वगैरे आणायचं असला तर सरकार कुठंच आणला. एक ती सोय तर असतेच म्हणा. है ना? कुठल्याही पार्टीला तो बेनिफिट असतो, तर तो एक एडव्हान्टेज आहे त्यांना, आणि तो एडव्हान्टेज लोकांनाही भेटतो ना. मग आता समजा 4 ते 3 ते आले आणि एक दुसरा आला, तर ते 3 घेऊन पडतील नाही, याच्या हातात काही लागू देणार असं होईल का? पडतील का? होतेच ना तसं. आता काय होतं ते तुम्ही आता बघा ना, विरोधी पक्षाचे MLA जे आहेत, फंड नाही म्हणून बोंबा मारतात, आणि जे रुलिंग मध्ये आहे त्यांचं काम बरोबर होतं. तसं आहे, तर तसं असंही होऊ शकतं. एक आपलं ओपिनियन आहे ते. नाही बरोबर आहे ना. नाही बरोबर आहे. आणि कसं आहे आपला नगरसेवक म्हटलं तर नगराच्या Man to man त्याचा संपर्क असतो ना. संपर्क राहतो ना त्याचा. प्रत्येक माणसाशी संपर्क असतो ना. आणि प्रभागातल्या लोकांच्या सुखदुःखात मध्ये सहभागी झाला होणारा माणूस. हे तिन्ही मला वाटतं रिपीटेड आहेत सगळे. गॉलवंशी झाला, ही बाई, त्याच्यानंतर ती जुनी मेयर राहिलेली बाई आहे, हो मायाताई, मायाताई. तर असं वाटतंय मला की साधनाताई बर्डे सुद्धा आहे. हा, ती पण जुनी आहे. तर शक्यता म्हणजे माझं ओपिनियन मला वाटतं. बाकी लोकांचं नाही, ते आजकाल हो. खूप हे झालेलं आहे. 16 तारखेला आपण वाट बघितली पाहिजे. 16ची वाट बघितली पाहिजे. नाही 16ची तर नक्कीच वाट बघू की तुमच्या प्रभागाचा कोण नगरसेवक होतो. पण नगरसेवक कोणी असो, प्रभागाचा विकास करणारा झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे, है ना? विकास झाला पाहिजे. पण तुमच्या दुकानावर आता बरेचसे लोक आहेत, त्याची चर्चा चालत असेल ना काही ना काही. चर्चा चालू राहते. आता कोणी पंजाब म्हणते, कोणी कमळ म्हणते. हा. आणि हा इलेक्शन काय आहे की याचं रिझल्ट चांगली गेसिंग 13 तारखेपर्यंत वाट बघितली पाहिजे. 13च्या रात्रीला किंवा 14ला जे काही समजून ते माहोल तयार होतो, सांगू शकते. काही देवाणघेवाणचा विषय होईल का रातभरी आज? देवाणघेवाणीवर प्रॉब्लेम आहे तो. देवाणघेवाणीवर आहे, म्हणजे बळी पडतील का मतदार? बडी पडते. नाही, आजचा मतदार खूप हुशार झालेला आहे. हं. हे देवाणघेवाण करणारे जे करतील घेतीलही, सगळं बरोबर आहे. पण त्यांची जी मानसिकता तयार झालेली असते ना, ज्या माणसाबद्दल श्रद्धा असते, त्याला ते वोट देतील. नाही, ते तर पक्क. आजकालच्या मतदारांना तुम्ही आ रहे तो भाई तुम भी आओ सब अपने देना तो एक को है. बरोबर आहे. देणं तर एकच आहे. और जो विकास करेल त्यालाच. विकास तर ही कंटिन्यू प्रोसेस आहे. काय हे सरतच नाही. आलेज मधून विकास सरतच होऊन चालत राहते. आणि इकडले आमदारही विकासच ठाकरे आहे ना. चांगला ऍक्टिव्ह MLA आहे. ऍक्टिव्ह आहे. काम चांगले आहे. ऍक्टिव्ह आहे, रिस्पॉन्डिंग आहे, हं. चांगलं आहे. पण त्याची प्रतिष्ठा बनायला लागली इथे. नाही असं काय असं त्यांना तुम्ही आता सांगून दिला का बीजेपी त्यांना काही फरक पडत. हे मी माझं सांगितलं ना, व्यक्तिगत सांगितलं ना. बरोबर आहे. माझं चुकूही नाही, शकतं. नाही तुमचं जनतेचं नाही. जनतेकडूनच आम्ही ते विचारून घेत असतो. तर हे यांचं मतदार आहेत. हे काही कार्यकर्ते नाही, कोण्या पक्षाचे काही नाही, मतदार आहे. मतदारांचं मत आहे तेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काकू चालल्या पायी थांबा ना थोडस. काकू थोडस थांबा ना, 2 मिनिट थांबा ना. नमस्कार. मतदान आहे, माहित आहे का तुम्हाला? हो. कोण्या तारखेला आहे मतदान? आमचं नाही आहे ना मतदान. काऊन नाही? तुम्ही गावातलं नाही? गावातले नाही हो म्हणून तर किती वर्षापासून राहता इथं? इथं नाही राहत आम्ही. बरं. आम्ही टेकडीवाडीच्या. अच्छा, टेकडीवाडी इकडेच येते? इकडेच येते का? हो. हो का? काही भाग टेकडीवाडीचा इकडेच आहे. हो का? इथं बरं. काय म्हणते तसं तरी चर्चा कोणाची आहे इकडे? आता मला नाही माहित बा. मी आपण कोणाकडे 4 लोकांमध्ये बसतही नाही जातही नाही काय. हो, बसायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. तसं तेवढं का आपल्याला टाइम नाही आहे ना तेवढा चर्चा करायला. तसं आहे. बरं, चला धन्यवाद काकू, धन्यवाद. प्रत्येक नागरिक हे आहे. तेच म्हणजे दाभा गावात आहो आणि दाभा गावातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घ्यायच्या. भाऊ आहे, कुठं राहता? दाभा राहता का? हा. काय नाव आहे? माझं नाव रोशन राऊत. आणि काय करता? माझा बिझनेस आहे आपला. कशाचा? असं शॉप आहे, रेस्टॉरंट. अच्छा, रेस्टॉरंट आहे का? चांगलं, म्हणजे उद्योजक आहे तुम्ही. हा. चांगला युवा उद्योजक, चांगला. 15 तारखेला मतदान आहे, माहित आहे? हो. काय म्हणते दाभा गावातून माहोल? दाभा गावामध्ये सध्या तर बीजेपी सुरू आहे. बीजेपी सुरू आहे. सुरू आहे.
तसं वाटते पण की बीजेपीला हे द्यावं, का बरं, का वाटते बा बीजेपीला द्यावं? कारण की ते काम करत आहे. केंद्रात बीजेपी सरकार, राज्यात बीजेपी सरकार, त्यानंतर आपले मुख्यमंत्री जे आहे नागपूरचे आहे, त्यामुळे नागपुराकडे त्यांचं खूप जास्त लक्ष आहे. तर आपण पूर्ण बहुमताने बीजेपीला विजयी करून द्यावं या मतदानात, असं मला वाटते. तुम्ही कार्यकर्ता दिसून राहिले बीजेपीचे? नाही, कार्यकर्ता भाऊ कार्यकर्ता आहे तुम्ही? थोडे बहुत आहे, म्हणजे सपोर्टर आहे बीजेपी. अच्छा, म्हणजे कार्यकर्ता नाही ना, नाही, कार्यकर्ता नाही. बीजेपी सपोर्टेड आहे. हा. असं आहे. तर आणि इथं समस्या काय आहे? समस्या तर खूप साऱ्या आहे इथे. काय इथे आहे आपलं समस्या? रस्ते नाही, हे बघत आहे तुम्ही. जसं हा main रस्ता नाही आहे. हे दाखवा बरं, हे 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 बघू शकता तुम्ही. हा जो मेन रोड आहे ना, हे दाभा गावातून निघाला तो दाभा चौकाकडे, आणि एकदम संकरित रस्ता आहे. त्याच्यामुळे वाहतूकला म्हणजे अडथळा निर्माण होतो. वाहतूक इथं थांबल्या जाते. ही बरोबर आहे. रस्त्याची समस्या महत्वाची समस्या आहे. सोडतील का हे मग? आता तुम्ही सगळं सांगू राहिले. आता झालं तर पाहिजे ना. आम्ही त्यांना विनंती करू की आमचं हे करावं त्यांनी. प्रॉब्लेम्स वाले रस्ते आहे इथे. NMC वर्कर्स जे झाडू करणार, मारणारे रस्ता, साफसफाई कामगार हे इथे काम नाही करत दाब्यात. ठीक आहे. आता ते 4 वर्ष झाली तर महानगरपालिकेचे जे प्रशासक होतं, त्याच्यामुळे नगरसेवक नव्हते. नगरसेवक आल्यावर ते नगरसेवक करून घेतील ना. आता तरी पण म्हणजे झालं पाहिजे ना या गोष्टी. आता साफसफाई ठेवली नगरसेवक पाहिजे. तर आधी पण होते ना नगरसेवक. काकाली विषय. तुम्ही गावातलेच आहे? दाब्यातलेच आहे? पाणी आहे का बरोबर गावात? पाणी बरोबर भेटत बरोबर भेटून राहिलं. पाणी बरोबर भेटते. आणि हे साफसफाई वगैरे येते का लोकं? साफसफाईले आले तर एखादे ते करतात 8 दिवसातून, बाकी नाही करत. 15 तारखेला मतदान आहे, माहित आहे का तुम्हाला? हो माहित आहे ना. हो. इकडे काय म्हणते, कोण आहे म्हणते इकडे? जोर कोणाचा आहे? पंजाब बीजेपी दोनच आहे. दोघांपैकी कोणाचा जास्त आहे? मला वाटते ते बीजेपी काहून कधी बीजेपी शिवून राहिली पहिली पासून. कसं येऊ राहिली बीजेपी पहिली बस? आता ते काही सांगता येत नाही. नाही. काही सांगता येत तुमचं नाही. कोणाकडे आहे? माझं काँग्रेस आधी. का? हो, मी बीजेपीला नाही देत कधी. कधीच नाही देत. काऊन नाही देत? एवढा नाही. विकास करते म्हणते ते. विकास करते त्याच्या बरोबर, आम्ही नाही देत. आम्ही RP वाला माणूस आहोत. अच्छा. तुम्ही RP आरपीआय वाले बरोबर. आरपीआय वाले कसे रंग साठवले तर मग बीजेपी सोबत गेले. तो गेला. आता ते म्हणजे नेते, गेले म्हणजे युती आहे त्याची पक्षाची. हा ते नेते माणसं आहे, ते कोटे पळतो होते. आता ते जवळ पहिले काँग्रेसकडे होती, आता बीजेपी कडे गेली. अच्छा, मग सांगा बा आता. चला, ते तुमचं मत झालंय. नक्कीच. एकंदरीतच लोकांचंच मत आम्ही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि लोकांच्या मनात काय आहे नेमकं, लोकांच्या मनात काय आहे. ते कुठल्या पक्षाचे राहत नाही, ते कुठल्या म्हणजे पक्षाचा प्रचार करत नाही, पण तरी पण आम्ही जाणून घेतो. भाऊ काय गाडीवरच सब्जी दाखवा, भाऊचा ठेला दाखवा. म्हणजे पोट भरण्यासाठी करावंच लागते सगळ्या गोष्टी. म्हणजे हे गाववाल्यांसाठी सेवा देऊ राहिले तुम्ही दाभा गावात. किती वर्षापासून करताय? हो गया सर 27-28 साल हो गया. 27-28 साल से रहते कहाँ पर है? यही दाबा में? हाँ, दाबा में है। वोटिंग है यहाँ पे दाबा में तुम्हारा? अरे वैसे रहने वाले कहाँ के? बनारस. वाह वाह वाह, अभी इधर की बन गए महाराष्ट्र? इधर ही है, बहुत बचपन से इधर ही है. मराठी नहीं आती? मराठी आती सर, लेकिन उतना बोलते नहीं. अच्छा, 27 साल में सीख लेना मराठी. सीखा हूँ लेकिन अभी इतना. चलो चलो, अभी तुम पूरा घूमते हो इधर में, पूरा दाबे में परिसर में घूमते ना? हाँ, पूरा धाबा इधर ही है, वासली कॉलेज है. तो 15 जनवरी को चुनाव है, पता है क्या आपको? हाँ सर, है, मालूम है ना. आपका वोटिंग है? वोटिंग है. इधर हमारा में- वोटिंग बहुत है यार. 15-20 वोटिंग है मेरे यहाँ. अच्छा, आपके परिवार के? 5 भाई, 5 और 10. इधर आओ थोड़ा. अच्छा, हाँ। हाँ और हाँ, हमारे वगैरह सब हमारे पूरा करीब 20-25 वोट है. क्या हमारे बात है, 20-25 वोट है? वो तो एक बहुत थोड़ी है। बहुत वोटिंग, एक नहीं है. यहाँ. पूरा हमारा घर तो- का पूरा परिवार ही बहुत बड़ा है. वोटिंग करने जाएंगे सब, पूरा परिवार जाएगा ना, जाते करेगा ना वोटिंग? पापा सब आते हैं पूरे. तो इधर में माहौल किसका लग रहा है? प्रभाग 12 में, दाबा गांव में इधर इसका बोलूं सर, अब उतना अपन नहीं, आप क्या बोलेंगे. घूमते फिरते तो चर्चा रहती है ना नहीं ऐसा? नहीं, उसके बारे में नहीं बोलेंगे सर, नहीं किसका क्या है. नहीं, मैं ऐसा नहीं बोल रहा, माहौल ऐसा ज्यादा चर्चा किसकी है ज्यादा? नहीं, उसके बारे में नहीं रहते सर. अपना जो है अपना सिर्फ वोट दो, किसको क्या करना है बस. अपने अपना रोजी रोटी सब हमारे लिए सब. हमारा किधर है फिर? हमारा क्या है अभी, अभी किसको बताएंगे आप. अच्छा नहीं कर रहे, मन में बाहर रख रहे तो, है ना? हाँ सर, बस. अच्छा. नाही, चलो ठीक आहे. पण नक्कीच काही मनात गोष्टी ज्या राहत असतात ते लोक सांगत नाही. आणखीन काही लोक आले वाटते.
यांच्यासोबत बोलून घेऊ. कोण आहेत? या ना दादा, थोडं बोला ना. या ना इकडं थोडस, असं इथे या. तुम्ही सगळं आले, कुठून आले? आम्ही आलो दाब्यातूनच आलो. दाब्यामध्ये आकांक्षी सोसायटी मधून आलो. आता इकडे मंदिराची पूजा करायची होती, त्या कारणास्तव आम्ही इथे उभे झालेलो आहे. आमचा डिस्टर्ब तर नाही केला ना बाबा तुमच्या पूजेगिजेमध्ये? पूजा झाली आणि तुम्ही दिसले, तुम्ही मग आम्हाला थांबवलं. नाही, आम्ही कसं आता हे निवडणूक आहे 15 जानेवारीला, आणि म्हटलं काय दाबा गावात काय थोडसा माहोल आहे आणि लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो. इकडे काय म्हणते माहोल कोणाचा? लोकांच्या मनामध्ये असं आहे का जो काही विकास करेल आणि त्यांनाच वोट करू बा असं लोकांचं म्हणणं आहे. लोक म्हणतात की घरापर्यंत ना पाणी कोणी पोहोचवलं, रोड कोणी पोहोचवले, सोबानी शासनाने आपल्या ज्या कोणत्या पक्षाने बा आपल्या ग्रीन जिम लावले. लावले ग्रीन जिम हे बीजेपीने लावले होते. पाणी कोण पोहोच दिलं? ते बीजेपीने दिले हो. आजपर्यंत जे कार्य केलं आहे त्या बीजेपीने मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे. इथे दवाखान्यापासून तुम्ही काही कार्यकर्ते बिरते तर नाही ना बीजेपीचे? नाही, आम्ही कार्यकर्ते कशाचं जे आहे आता देवळात आपलं गावाचे आहे ना? गावचे आहे, गावच्या हिशोबाने आमच्या गावामध्ये आहे भाऊ. आम्हाला बाहेरचं तर माहित नाही तेवढं, पण आमच्या गावामध्ये आता पाणी टँकरने येत होतं. तर टँकर आल्यानंतर मग ते गॉलवंशी साहेबाला आम्ही बोललो की बुवा साहेब आमच्या इकडे पाणी केव्हापर्यंत टँकरने भरायचं. तर त्या म्हणे आम्ही नळाची व्यवस्था करू. त्यांनी टाक्या उभ्या केल्या. ज्यांनी केलं त्याचं नाव सांगितलं. 4-4, 5-5 टाक्या आपल्या इथं तयार झाल्या आहे. आता टँकर मुक्त झालं. टँकर मुक्त झालं. गोरेगावला खराब पाणी जात होतं, तर त्यांनी मग ते तिथं शिवरेज टँक बनवली, फिल्टर प्लॅन्ट. त्याच्यामधून चांगलं पाणीच गेलं. त्याच्यामुळे सगळ्या लोकांना पाणी चांगलं भेटून राहिलं. तर खराब पाण्याचे दूषित पाणी प्यावं लागत होतं राजीव कधी कधी. आणखी काय समस्या आहे महत्वाची? इथं मुख्य समस्या काय आहे? आता आहे काही समस्या अशा आहे. आता आम्ही त्या शासनापर्यंत पोहोचू शकलो नाही. काय म्हटलं तुम्ही? रोजची समस्या आहे. समस्या आहे. रोजची समस्या ट्रॉफिक जाम होते. आणि आता दाब्यातून इकडे जातो आपण आपला घोडाळ्याकडे. हा इकडे रस्त्याने खूप गड्डे पडलेले आहे. मोठे मोठे गड्डे आहेत. सिंगल गाडी नाही चालवत आहेत. मग आता निवडून येतो जास्तीत जास्त बीजेपीचा कल दिसतो इकडे. बीजेपीचा माहोल आहे तुला? त्या कामामुळे लोक म्हणतात, आमच्या ज्या आजूबाजूचे जे लोक येतात आमच्या मंदिरामध्ये, विकास भाऊ ठाकरेंनी कामं केले म्हणते इकडे बोलले विकास भाऊ ठाकरेंनी कामं केले आहे तर ते लोक सांगतात ना सर. आता आम्ही मंदिरामध्ये आम्ही भजनाला येतो, त्यावेळेस मंदिरातली भजन मंडळी जे राहते 10-20 लोक राहतात, ते लोक एकच म्हणतात की आपल्यापर्यंत बा जे बी आले ते बीजेपीचे लोक येत होते बा, त्यांनाच वोट करायला काही हरकत नाही बा. आता ते ठाकरे साहेब येत होते असं काही नाही, पण काही एरियामध्ये त्यांची मोदी काही अजून झालेली नाही आहे. हा, मोदी काही म्हणे ह्या शब्दाला म्हणजे जनतेपर्यंत ते पोहोचले नाही. नाही असेल ना, परंतु जनता, साधारण जनतेला काय पाहिजे, नेता आपल्या घरात दाराशी पाहिजे. पण आता काय होता, नेता मोठा झाला का तो दाराशी नाही म्हणतात, जनता आमच्या दाराशी म्हणते. जनता केव्हापर्यंत दाराशी राहावी? ज्यावेळेस विलक्षण राहते तुम्ही त्यांच्या दाराशी, जनतेच्या दारावर जाणारा नेता पाहिजे, दाराशी पाहणारा आम्हाला नेता पाहिजे. आता आमच्या जवळ नेता आहे, मी आता प्रत्यक्षात सांगतो, सुधाकर कोळे साहेब आहे. सुधाकर कोळे साहेबांच्या इथं आम्ही गेलो, त्यांनी सर आमच्या इथं 12 कॉलनीमध्ये आमच्या इथं घडीकरणचं रोडचं उद्घाटन केलं. कोळे साहेब तिकडे राहते नाही, इकडे राहत नाही, तिकडे राहतात ना. पण आम्ही त्यांच्याकडे गेलो तर आमच्याकडे देवासारखं पाहतात ते, का बा चला बाई एक गरीब माणूस आमच्यापर्यंत आला, त्यांची एक फटाफट कागदपत्रात लेखणी करतात, आपलं वरतून एक लेटर लावतात आणि फटाफट आपल्या शासनाला पोहोचवतात. आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं. शाळा बंद झाल्या, शाळा महानगरपालिकेच्या शाळा बंद झाल्या, शाळा ज्या बंद झाल्या आहे, जेवढ्या गरिबांना शिक्षण भेटलं, मिळायला पाहिजे गरीबाला शिक्षण. आम्ही आता आम्हाला बी ना, शाळा बंद नाही व्हायला पाहिजे. कोण केल्या बंद शाळा? आता एवढं तर आपल्याला तेवढं तेवढं नॉलेज नाही आम्हाला. शाळा काँग्रेसच्या कारकिर्दीत झाल्या आहे बंद. काँग्रेसच्या कशा काय त्यांनी काय केलं, हे संस्था खोलल्या, या प्रायव्हेट संस्था, प्रायव्हेट त्या त्यांनीच खोलल्या आहे ना. आजच्या झाल्या का 25 वर्ष 30 वर्षाच्या अगोदर झाल्या आहे सर्व लिडर लोकांच्या. पण आता भारतीय जनता पार्टीच्या शासनानं चालू करायला पाहिजे ना शाळा. आल्या पाहिजे, पण होईल ना, कारण आता समोर होईल. तुम्ही म्हणाल तेव्हाच होईल ना. म्हणून आहे मी, जनता मागणी करेल ना. कारण ना शाळा चालू झाल्या पाहिजे महानगरपालिकेच्या. महानगरपालिकेच्या शाळा चालू झाल्या पाहिजे नाही का? व्हायला पाहिजे, झाल्याच पाहिजे. झालं पाहिजे. नैवेद्यम शाळा खोलण्याचा प्रकल्प भारत सरकारने घोषित केला आहे. नैवेद्यम शाळा हे दुसरी शाळा आहे. ते मोठ्या लोकांचे लेकरं जातात, आपल्या गरीबाचे दाबा गावातले गरीब व्यक्ती तिथं शिकू नाही शकत. आहे ना? तेवढी फी 1 लाख रुपये नाही भरू शकत. फी नाही भरू शकत. त्याच्याकरता हे गरिबांसाठी हे आपला झडपीच्या शाळा, जिल्हा परिषद शाळा चालू व्हायला पाहिजे. आहे ना? हा.
बिलकुल नाही, महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या गरीबाची मुलं शाळा शिकतील आणि कशी? आणि आपल्या इथं दवाखाना पाहिजे होता. हा मी विषय घेणार होतो. म्हणजे काय रस्ते आहे, पाणी झालं, पण आम्हाला दवाखाना पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य हे दोन महत्वाचे पाहिजे. आरोग्यामध्ये मला बोलायचं असं आहे की आरोग्यासाठी इथं आमच्या दाब्या परिसरामध्ये दाबा चौक जो आहे तो नाका होता जुना, तिथे दवाखान्याचा टाकण्यात आलाय, गव्हर्नमेंटचा दवाखाना टाकलाय. आणि जागोजागी जसं बेसनकोरीमध्ये बी दवाखाना आहे, जागोजागी आता दवाखान्यात ताब्यात म्हणजे सरकारी दवाखाना नाही का महानगरपालिका? तो नगरपालिकेचा 1 रुपयामध्ये तुमचा उपचार होऊन जातो. जेव्हा गोळ्याचे पैसे थोडेसे द्यायचे, संपलं काम, फ्री मध्ये होते सर. ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं, इथे मोठा दवाखाना आपल्याला प्राथमिक उपचार लगेच मिळाला पाहिजे असं एखादा दवाखाना. हा एक दवाखाना आहे आपल्या दाब्याच्या चौकामध्ये दवाखाना टाकलेला आहे, यांनी गव्हर्नमेंटनेच टाकलेला आहे. आपल्या आता ते बीजेपीने टाकला आहे असं नाही म्हणू शकत. कोणी टाको, पण आम्हाला सुविधा पाहिजे. आणखी पोरं आले, युवक काय? हॅलो, काय नाव आहे? इंग्रजीत नाही बोलायचं बाबा, मराठीच बोलायचं. माझं नाव वेद. वेद, बहुत मस्त, खूप नाव छान आहे तुझं. काय करतो तू? मी स्टुडंट आहे. काय म्हणजे स्टुडंट म्हणजे? इंजिनिअरिंग स्टुडंट अच्छा, इंजिनियर. कोणतं इयर आहे? आहे. मी 12th मध्ये आता. अच्छा, कशाच मध्ये करू राहिला इंजिनियर? आता 12th मध्येच आहे ना. अच्छा, JEE. काय बनायचं आहे तुला? चांगला माणूस. क्या बात है, बहुत बढ़िया. ये हुई ना बात. म्हणजे माणूस चांगला बनला पाहिजे. नक्कीच चांगला माणूस बनायचा. नक्की नाही, थोडं तुमच्यासोबतही बोलतो. नाही नाही, यांच्यासोबत थोडस नंतर तुमच्यावर येतो मी. नंतर कसं हे चांगला माणूस बनणार आहे ना. आता तुझं मतदान आहे? नाही आहे. ते अजून 18 वर्षाचं व्हायचं. बरं ठीक आहे, तुझं मतदान जरी नसलं, काय वाटते तुला, म्हणजे इथले नगरसेवक कसे निवडून यायला पाहिजे? सगळे चुते आहे. सगळेच चुते आहे. सगळेच. म्हणजे असं तर होऊच शकत नाही ना. सगळेच करप्ट आहे. असं होऊच शकत नाही. नाही असं एक पण कोणाला चांगला माणूस नाही जे नीट काम करेल. म्हणजे तुझ्या मनामध्ये नीट काम करणारे नाहीच आहे. नाहीच आहे. मग आता मतदान द्यायचं आहे, मग आता नोटा सरकार कसं बनेल? नगरसेवक कसा येईल नोटा जर दाबला? जे आता असं काय नाही की जे चांगला माणूस कोणीच नाही आहे. कमी वाईट जे माणूस आहे त्यांना वोट द्यावं लागतं. कमी वाईट माणूसला वोट द्यावं लागतं. अच्छा, हे तू हे कसं काय एकदम तुझ्या मनावर एकदम ठसून घेतलं का सगळेच कामाचेच नाही आहे? ते दिसतंय आता. खूप हा म्हणजे एक युवकांचा हा गंभीर इशारा आहे. बरं, प्रत्येकाने ह्या मुलाचं समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याला भ्रष्टाचार दिसतो आहे, त्याला काम करणारे दिसत नाही, त्याच्यामुळे त्याच्या भावना आहे. तसंच आहे आता पूर्ण चांगला माणूस कोणीच नाही आहे. जे कमी वाईट आहे, जे कमी करप्ट आहे, आता एक जास्त करप्ट असेल, एक कमी करप्ट असेल, जे कमी करप्ट त्याला वोट द्यावं लागेल. पण नोटाचं ऑप्शन ते योग्य वाटते का तुला? ते योग्य नाही आहे. कारण लोकशाही आहे, लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही मग नोटा दाबून जे आहे ते लोकशाहीला नाकारू राहिले. मलाही ऑप्शन इलेक्शन कमिशननं जर दिलं असेल, नोटा दाबून पण काहीच नसतं ना. ज्याला सगळ्यात जास्त वोट मिळतं तर तेच जिंकतो. हो ना, बरोबर आहे ना. पण मी जर नोटा दाबत असेल तर मला याच्यापैकी कोणीच मान्य नाही असं राहील ना तो भाग. हो, पण इलेक्शन जे असते जिंकेल तर तेच ना ज्याला वोट भेटतात. नोटा म्हणजे तुमचा वोट कुठेच नाही गेला. हो ना, मला मान्य नाही. हे जेवढे उमेदवार आहे ते मला मान्य नाही असा त्याचा. माझं असं आहे की भाऊ असं म्हणत आहे की आतापर्यंत जे काम झालंय आपल्या इंडियामध्ये हे छान झालंय की वाईट झालंय? काय काय वाईट झालंय मला सांगा. नाही नाही, थांबा ना, दोघे जण आहे, चांगलं आहे हे. एक म्हणते वायुसेनेचा रोड पहा, हा. ते रोड पहा. तिकडे तुम्ही जातात का तिकडून? हो, जातो ना आम्ही. रोड पाहिला कसा आहे? बरोबर आहे. वर्षापासून कसाच आहे तो? कोणी बनवला का? मग लोकांचं ध्यानच नाहीये. नाही, कोणता रोड हा जो आहे हा आपला वायुसेना आधी 2 वर्ष बरोबर आहे त्याचं म्हणणं. जो हा जो रोड गेलाय ना, गडकरी येतो, फडणवीस येतो, जे रोड पासून ते जातो फक्त तेच रोड पेंट होतो, फक्त तेच रोडवर पेंट होतो. हे बरोबर आहे ना. नेते जेव्हा येतात ना तर डांबर टाकल्या जाते. त्या रोडवरती आता बनलं होतं रोड 2 वर्ष. पण आता हा जो रोड आहे आपला, दादा हा जो रोड आहे आपला, आता तुम्ही दाब्या गावाचा जर विचार केला तर हा रोड तुम्हाला योग्य वाटते का? नाही नाही नाही, मला नाही वाटत. आता किती वर्षापासून समजा हे गाव इथं वसलेलं आहे, जर समजा हा रोड मोठा झाला असता तर आपल्याला येण्या जाण्याची किती सुविधा झाली असती. बरोबर आहे, चौकामध्ये किती ट्रॉफिक. बरोबर नाही, त्याचं बरोबर आहे ना. पण नाही हाच रोड नाही. हा तर हे आपण सगळे मिळून जर किमान गावातला मुख्य रस्ता जो आहे, किमान गावातला जो मुख्य रस्ता आहे
तो तरी आपल्याला चांगला लागेल ना दादा. दादा, नाही का? सर यामध्ये एक मुख्य रस्ता इथून पांदन रस्ता आहे. त्या पांधन रस्त्यावर तर आजकाल सगळं एन्क्रोचमेंट झालं आहे. पांदन रस्त्याची कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्याच्यामुळे ते काम थांबले आहे. हा जो रस्ता आहे यामध्ये बरेचसे घरं येऊन राहिले, त्या कारणास्तव शासन विचार करून आलं की हे जेव्हा घरावाल्याने जर आम्हाला समजा योग्य असं काही त्यांनी अतिक्रमण जर बाहेर केलं तर आम्ही रस्ता बनवू. भरपूर वेळा हा विचार केला होता की हा रस्ता कसा मोठा होईल, कारण की मेन चौकातून ते सर्व एंड पर्यंत मोठे मोठे चौडे रस्ते करण्याचं तुम्हाला गडकरी असं नाही वाटत का कुठली सरकार समजा येते का बाबा आम्ही मग रस्त्यासाठी एन्क्रोचमेंट काढलं, अतिक्रमण काढलं तर मग हे आम्हाला मतं भेटणार नाही म्हणून त्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी राहू राहिल्या. हा भाग बी तो विषय खूप अति महत्वाचा आहे. लोक मनातून दुखावले नाही पाहिजे असं पण आहे. दोन्ही गोष्टी आहे, मतं पण आहे आणि लोकांचं नुकसान होते तो कोर्टामध्ये पण लोक जातात. मग लोकांनाच त्रास होते जाण्या लोकांना येण्यासाठी. त्रास होते. मेन म्हणजे कोर्ट कचेरी सुद्धा या रस्त्यामध्ये अडचण निर्माण करत आहे. आमच्या दाब्याचे 3 रस्ते असे आहे का जे कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये अतिक्रमण हटवताना येऊन राहिला आहे. हे कोर्ट कचेरीमध्ये दुसऱ्या दिवशी जातात हे अतिक्रमण काढायचा विषय आला तर. दुसरी गोष्ट आणखीन एक मला बोलायचं होतं, आपल्या दाब्यामध्ये मला कल्पना वाटत नाही की नागपूरमध्ये आहे का तर बालवाड्या ज्या या भाड्याच्या खोलीमध्ये आहे. भाडेकरी ते अंगणवाड्या. नेहमी अंगणवाड्या तो नेहमी म्हणतो की बा इथून उठा दुसरीकडे जा. त्या सेविका आहे बालवाडी सेविका त्या त्रस्त होऊन गेल्या दृष्टिकोनातून. मला तरी असं वाटते पण का शासनाने सरकार वरत बीजेपीचं आहे, खाली बीजेपीचा. अशा वेळेस या सरकारनं करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. यापर्यंत लक्ष त्यांचं बी असू शकते, परंतु कोणीतरी त्यापर्यंत ते विनंती घेऊन गेलेलं नाही, कागदपत्र घेऊन गेलेलं नाही. सरकारने झालं पाहिजे. आम्ही आता सरकारकडे ही मागणी केली आहे कमसे कम 2 खोल्यांचं रूम आता प्रत्येक एरिया वाईज स्वतःची असायला पाहिजे. स्वतःची असायला पाहिजे. सरकारी जागा भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. जमीन तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी मिळतं, बाजारासाठी, मशान घाटसाठी. माझी मागणी आणखी या दाब्याला मशान घाट नाही पाहिजे असं. त्या कारणास्तव इथे मी जमीन शोधून काढली. ते वादातच चालू आहे ना मशान घाटाचं. मी जमीन शोधून काढली, एक सातबारा काढला, त्यामध्ये जुन्या सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे का ही स्मशानभूमीसाठी राखीव. स्मशानभूमीसाठी राखीव आहे. पण शासनाला माझ्याकडे आहे, माझ्या मोबाईलमध्ये त्याच्यावर एक कॉपी आहे. मी आता ती जमीन दाखवून देईन सरकारला आणि त्याच्यानुसार तिथे कंपाऊंड करू शकले, तिथे व्यवस्था करायची आहे. चांगलं राहील ते. मुर्द्यासाठी व्यवस्था नाही आहे इथं. तेच तर. तो माणूस आयुष्यभर कष्ट करतो, शेवटच्या क्षणी त्याला क्षणी त्या नाल्याच्या काठावर 2 क्षणी त्याला बिचाराला जाळते पाणी. दुसरी गोष्ट आपल्याला ते मशांचं करायचं आहे. सोबतच आपल्याला बालवाड्या ज्या आहे आपल्या स्थायी जागेवर करायच्या आहे. सरकारी जमिनीचा गैरवापर होऊ नये आणि नेता लोकच करतात. मी पक्षाचा विचार गोष्ट नाही करत, पण कोणताही पक्ष राहो सरकारी जमीन हडपून तिनं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी याच्याजवळ आता बाजारपेठेसाठीच आपल्याजवळ जागा नाही आहे. हर ठिकाणी बाजारपेठ जी भरते आहे ती रोडवर भरते आहे. ज्या येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होत आहे, लोकांना त्रास देऊन शिने बाजारपेठ भरवणं हा सुद्धा चुकीचा मुद्दा आहे. म्हणून माझं म्हणणं एकच आहे की बाजारपेठ ही बाजारपेठेच्या ठिकाणी रिझर्वेशन होतं सर संत जगनाड्यामध्ये बाजारपेठेचं. तिथे सुद्धा त्या कॉलनीला नियमितीकरण केलं आणि त्या ठिकाणी बिल्डिंग उभारल्या. म्हणून हे शासनाची चुकी आहे आणि त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध नसल्या कारणास्तव खडगाव रोडवर जो आता रोड जो वाहतुकीचा रोड लोकांना जाण्या येण्याचे रस्ता नाही राहत, पण त्या ठिकाणी बाजारपेठ आता उभारली आहे. इकडे प्लॉटवर लोकांच्या बाजारपेठ उभी आहे. मग यांना सगळ्या ठिकाणी सरकारी जागा अवेलेबल आहे. बाजारपेठेसाठी मृत्यू झालेल्या लोकांसाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी जागा भेटत नाही. का भेटत नाही? सगळ्या समस्या आता सोडवल्या पाहिजे. तेव्हा भाऊ मुख्यमंत्री आहे, महानगरपालिकेवर जे काही दोन्ही निवडून येतील अशा आता यांना काय सांगाल तुम्ही? ह्या तुम्ही ज्या सगळ्या समस्या सांगितल्या सर, आता आम्ही सगळ्या पॅनल बनवलेला आहे. त्या पॅनल मध्ये आम्ही असं त्यांना पत्र लिहिणार आहे की आमच्या जो ही जागा आहे आम्ही त्यांना बोटानं दाखवणार, ही जागा हिला काढा आणि इथे कंपाऊंड करून इथं मशान घाट बनवा. दुसरी कुठे इथे जागा आहे. कोणा बिल्डरच्या घशात तर नाही टाकणार ती जागा? लक्ष ठेवाल ते? नाही, ते जाणार नाही आहे. ती जाणार नाही का सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे काही स्मशानाची जागा आहे म्हणून. ते त्या कारणास्तव सोबत सर जे रोड जे आहे सरकार रोड बनवते. सरकार जवळ एवढे सुंदर बढिया मोठे इंजिनियर राहतात सर. मी म्हणतो ना अनपढ माणसापेक्षा इंजिनियर घटिया दिसून राहिले मला. त्याचं कारण असं आहे NIT मध्ये एवढे मोठे इंजिनियर असून 30 फुटावर एक घर असते, 30 बाय 50चा प्लॉट असते. त्या रोड खोदण्यापेक्षा नवीन रोड बनतो. 10 दिवसामध्ये रोड फोडून तिथून पाईपलाईन टाकतात आणि एका साईडला इलेक्ट्रिक टाकतात. यांना एवढे कळकळीची माझी विनंती आहे, कमसे कम तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की त्या रोडमध्ये एक छोटासा पाईप टाका. 56 रुपये दराने तुम्ही आमच्याकडून पैसे घेतात.
आणि ह्या रोड बनलं, करोडो रुपयाचा रोड बनतो आणि तो रोड आणखी दुसऱ्या दिवशी फुटतो. त्या कारणाचं शासनाचं नुकसान होतं. महत्वाचं आहे, वारंवार रोड सुद्धा आणि जर मी माझी मागणी जर पूर्ण केली सरकारने, अगर छोटे छोटे पाईप अगर त्या रोड मधून 30-30 फुटावर जर टाकले सर, एवढा अनमोल रोड 10 वर्ष काय 20 वर्षापर्यंत टिकेल, हे असं मी गॅरंटीने म्हणतो. दुसरा नक्कीच मी सध्या या दाभा गावामध्ये आहो. दाभा गाव प्रभाग 12 मध्ये येते. माझा जर व्हिडिओ ऐकत असतील, म्हणजे उमेदवार जरी असतील ऐकत असतील, किंवा इथले आमदार ऐकत असतील, किंवा मुख्यमंत्री साहेब ऐकत असतील, तर यांच्या ज्या समस्या आहेत तंभूत त्यांनी समस्या मांडलेल्या आहे. दाभा गावातल्या खूप मोठ्या समस्या आहे, त्या हल झाल्या पाहिजे. कारण इथे स्मशानभूमीची समस्या आहे, रस्त्याची सुद्धा मोठी समस्या आहे, वाहतुकीला आणि बाजारपेठ नाही आहे. या अंगणवाडीसाठी स्वतःची बिल्डिंग्स नाही आहे, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहे. ह्या महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे जे आहे विशेष लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी जी आहे दाभा ग्रामवासियांची आहे. आणि नक्कीच 15 जानेवारीला मतदान आहे. तुम्ही घरामध्ये राहू नका, 15 जानेवारीला घराच्या बाहेर पडा, मतदान करा मोठ्या प्रमाणात. कारण मतदानाचा अधिकार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला हा खूप महत्वाचा अमूल्य असा अधिकार तुम्ही दिलेला आहे, तो 15 तारखेला बजावा. आणि 16 तारखेला तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण ते तुम्हाला कळणारच आहे. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.